दोन्ही टीमला टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊया. बोला गणपती बाप्पा. महत्वाची मॅच सुरू होताना पाहायला मिळते. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका बसला, बॉल हवेत आहे आणि हातात जातोय. कमिटीचा मनापासून आभारी आहे. आपण मला थोड्या वेळ कळून पुढे श्रीवर्धनला स्पर्धा असल्या कारणाने तुमचा निरोप घेतोय, परंतु पुन्हा एकदा ज्यावेळेला माझ्या मते मंडळाची स्पर्धा आहे, आवर्जून त्यावेळेला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल. तोपर्यंत रजा घेतो, परंतु तुमचं प्रेम असंच राहू द्यात आणि या स्पर्धेला खूप सारे आणि बिग बॅटला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. प्रसाद सर प्लीज. हॅलो हॅलो. खूप खूप धन्यवाद चंद्रकांत शेटे. पुढच्या प्रवासासाठी निघतायत, त्यामुळे निश्चित आमची रजा घेत आहेत. आणि सुहास चव्हाण व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित समालोचक, नामवंत समालोचक इथे चंद्रकांत शेट्टे यांचा पण आपण सन्मान इथे करायचा आहे. नाव काय सूरज काय वरती कोणाचं असं होतं त्यांना सूरज चव्हाण ना. हा सन्मान इथे व्यासपीठावर होतोय म्हणजे चंद्रकांत शेट्टे यांचा भरपूर आभारी ते व्यक्त करतो. बिग बॅश चिंचपोकळी पूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने, समितीच्या वतीने आम्ही ऋणी आहोत. आपण इथे आलात आणि आपल्या आवाजाने ही स्पर्धा आपण गाजवली, त्याबद्दल चंद्रकांत शेट्टे यांचा मी आभार इथे व्यक्त करत आहोत. सर्व आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर ऑल द बेस्ट. त्यानंतर आपण पुढे आपण ते निघणार आहेत पुढच्या दौऱ्यासाठी श्रीवर्धनसाठी. ओ वॉट अ शॉट. चांगलं टायमिंग केलंय चेंडूवर साईश फुलसुंदर आणि त्याचा प्रतिम फटका आपण बघत आहोत डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. धावसंख्या धावफलकावर 2, 1 गडी बाद. हो अप्रतिम डिलिव्हरी, यॉर्क लाईनचा चेंडू अपील स्ट्रॉंगली होत आहे साईशच्या अगेन्स्ट. का होईना, व्हायलाच हवं, कारण एवढा जबरदस्त फलंदाज आहे तो. जर खेळपट्टीवर टिकला तर निश्चित चांगली धावसंख्या उभारू शकतो. हे इव्हन अपोनंट टीमला माहिती आहे, कल्पेशला माहिती आहे, आणि त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट त्याने स्ट्रॉंगली अपील केलं. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे, ते चेंडूवर स्ट्राईक रोटेट होत आहे. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. स्टेप आउट, व्हॉट अ शॉट इज दॅट. 4 पिच बॅटर करून घेतला आणि चांगला फटका ऑफर केलाय. 2 धावेसाठी हा फटका आपण बघतोय, म्हणजेच प्रथमेश शेंद्रेच्या बॅटमधून. चांगलं कॉन्टेस्ट मध्ये आतमध्ये सुरू आहे. अभिस पलटन वर्सेस अर्णव 13 अशी फाईट तुम्ही बघत आहात. अभिस पलटन संघाने नाणेफेक जिंकून निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू, आणि अर्णव 13 ला इन्व्हाइट केले बॅटिंगला, आणि धावसंख्या धावफलकावर आपण बघतो तिकडून 5 धावा. पलटन या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. अर्णव 13 ला इन्व्हाइट केले ते बॅटिंगला. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे एकूण 5 धावा धावफलकार एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलं अजूनही मार्गस्थ आहे, गोलंदाज आहे तो म्हणजे कल्पेश. स्टेप आउट, अप्रतिम फटका, टायमिंग सुंदर आहे. गोष्टांकी क्षेत्र चेंडू निश्चितच निघून गेलाय, पण पंचांचा इशारा चेंडू येतो म्हणजे एकच धाव. एका धावे धावसंख्येत निश्चितच होईल ती भर. धावसंख्या पुढे सरकेल ती 6 धावा धावफलकावर. 6 ऑन बोर्ड. सेकंड क्वालिफायर, एक क्वालिफायर आपण ऑलरेडी आपण बघितलाय, अनिरा 11 जो ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलाय. ऑन साइडला खूप चांगला टायमिंग, फुल टच चेंडू बॅटर करून घेतलाय, चांगला एक्झिक्यूट केलाय तो स्क्वेअर लेग मध्ये, आणि अजून एक धाव इथे हातामध्ये ऍड होते. धावसंख्या आपण बघतोय ती एका षटकाच्या अखेरीस म्हणजेच 8 धावा धावफलकावर. सामना आपण पाहतोय म्हणजेच अर्णव 13 वर्सेस अभिस पलटन या 2 संघांमध्ये. अभिस पलटनने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू, आणि इन्व्हाइट केलंय ते आपण बघतोय फलंदाजीला.
ते अर्णव 13 या संघाला. डीजे बॉलिंग मार्कवर येतो तो म्हणजेच दुष्यंत जाधव. चांगला कॉन्टेस्ट. सेकंड क्वालिफायर म्हणजेच काय, तर उपांत्य फेरी ही तुम्ही पाहतात बिग बॅश चिंचपोळ या स्पर्धेमध्ये 11व्या पर्वामध्ये सेकंड मॅच यानंतर अंतिम सामना बाकी आहे. हबीस पलटण षटक क्रमांक 2 दुष्यंत जाधव. समोर लेफ्ट हँडर साईश फुलसुंदर. एका षटकाकडे धावसंख्या 8, एक गडी बाद. हो चांगला चेंडू होता. अपील पंचांकडे स्टंपच्या समोर पकडला गेला आहे. एक्झॅक्टली आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद होईल. मोठी विकेट. एक मोठा मासा गळायला लागतोय आणि विकेट काढतोय डीजे. साईज टाकतो डगआउट. त्यामध्ये खूप सुंदर असं नृत्य तुम्हाला पाहायला मिळालं. मी सकाळी सुद्धा अनाऊन्स केलं आज प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी आणि मागची 10 ते 15 वर्षाची लेगसी आपण मुंबईमध्ये बघतो की या दिवशी बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा सोसायटीमध्ये पूजा असतात. बघा कार्यक्रम अजूनही सोसायटीमध्ये चालू असतील, पण कोणाला डान्सची जर सुपारी द्यायची असेल तर आमच्याकडे कलाकार इथे आहे. तुम्ही आवर्जून इथे संपर्क साधू शकता. म्हणजे अजिंक्य मोरेला तो तुमच्यासाठी एक नृत्य सादर करेल. ती सुपारी तो घेऊ शकतो. 2 गडी 5 धावसंख्या 8 धावफलकावर 8 धावा. लेफ्ट हँडर अजून एक आलाय फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला. यश मल्हार फुलटॉस आहे. बॅटर करून घेतला. ऑन साईडला चेंडूला प्लेस केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर डीजेला यश मिळालं. विकेट मिळाली. कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाजीमध्ये. समोरच्या संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठीच नाणेफेक जिंकून निर्णय घेतला तो हबीस पलटणने गोलंदाजी करण्याचा. पुढील चेंडू विकेट शॉट अप उडले. ऑन साईडला चेंडूला फक्त दिशा दिली आहे. लास्ट मोमेंटला आपण बघितलं की शॉट चेक केला. पूर्णपणे डोळे झाकून घेतले होते. फटका खेळत असताना पूर्ण स्वतःला कव्हर केलं होतं आणि चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल तो 2 धावेसाठी. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. प्रथमेश शेंद्रेच्या सोबत यश मल्हार जो धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्यांदा पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस होता. गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्लोर वन चेंडू टाकला. हलकासा लेग कटर होता लेफ्ट हँडर साठी. नॅचरल ऑफ कटर होता चेंडू. लेफ्ट हँडर साठी तो लेग कटर होतोय. चांगला चेंडू हाताळलाय आणि त्याच्या डोळ्यासमोरून चेंडूला बाहेर काढलाय. फिरवलाय. गुड बॉलिंग. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. बॉल ऑफ द इव्हिनिंग. मॅग्निफिसंट चेंडू. परफेक्ट ऑर्डर. गोळी चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये पूर्णपणे 4 मुंड्या चिप करणारा चेंडू. फलंदाज बाद. बारीक सॉंग आहे. महापूजा कुठे असेल सत्यनारायणची महापूजा आवाजून हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं. ते गाण्याची आठवण करून देत असताना लेफ्ट हँड अजून एक आलाय ग्राउंडच्या आतमध्ये. हो मॅग्निफिसंट डिलिव्हरी. फलंदाज श्रवण अपील होते पंचांकडे. अजूनही अपील करतायत विकेटच्या मागून. पण तोपर्यंत आपण बघतो की षटक दुसरं इथे जवळजवळ समाप्त होत आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 धावा धावफलकावर. अक्षरशः आपण बघतोय की कैचित पकडले अर्णव 13 या टीमला. जो संघ मात्र धावांसाठी स्ट्रगल करतोय झगडतोय. 3 विकेट्स त्यांनी गमावलेले आहेत. बॅटिंगसाठी आपण बघतोय नवीन आलेला फलंदाज श्रवण पाहायला मिळतोय. श्रवण सुथार. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 10. पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगला कंट्रोल बघायला मिळतोय बॉलिंगमध्ये. कारण नाणेफेक जिंकली हबीस पलटण या संघाने. ज्या अर्थीने मात्र ते अनिल इलेव्हन संघाच्या समोर क्वालिफायर 1चा सामना केले. शेवटच्या टप्प्यापर्यंत कडवी झुंज या संघाने दिली. त्यामुळे त्यांचा इरादा आहे की ही मॅच जिंकून सुद्धा पुन्हा एकदा अनिल इलेव्हन सोबत 2 हात त्यांना करायचे आहेत फायनलमध्ये. आणि त्याच उद्देशाने त्याच प्रकर्षाने गोलंदाजी बनण्याच्या आतमध्ये सुरू आहे या सगळ्या खेळाडूंची.
प्रथमेश खाडे. काही खेळाडू त्यांच्या बॉडी लँग्वेज वरनं, काही खेळाडू त्यांच्या परफॉर्मन्स मधनं, बॅटिंग मधनं, बॉलिंग मधनं, तर काही खेळाडू रनअप वर ओळखले जातात. त्याच्यामध्ये प्रथमेश खाडेचं मी नाव घेईन. चालत चालत जातात, 10 ते 12 पावलं चालतात, मग नंतर स्टार्ट घेतात. ही ओळख राहिली आहे खेळाडूची या स्पर्धेमध्ये. प्रथमेश खाडे. ट्रॅकिंगला प्रथमेश येंद्रे, प्रथमेश वर्सेस प्रथमेश, हे कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 10 टॉस ऑफ 3 आफ्टर 2 ओव्हर. पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका रोल केलाय, बॅट रोल केली, 2 धावेचा फटका. गुड शॉट बाय प्रथमेश येंद्रे. एक्सलंट टायमिंग. एक जोरकस फटका ऑफर केला त्या ठिकाणी. 2 धावा मिळतात, ह्या महत्वाच्या आहेत. जिथे चेंडू निर्धावण्यापेक्षा तिथे 1 धाव किंवा 2 धावा येणं हे खूप गरजेचं आहे. मुंबईची लाईफलाईन जसं रेल्वे आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आहे. धावसंख्या 12. पुढचा चेंडू प्रथमेश खाडे तो प्रथमेश येंद्रे. वेगवान चेंडूचं उत्तर वेगवान दिलं, हुक केलं त्या ठिकाणी. आणि बघूया त्या ठिकाणी चेंडू जातोय कुठे. घोषांकी क्षेत्रामध्ये 1च धाव मिळते या चेंडूवर. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय म्हणजे जिग्नेश पटेल. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण जी कामगिरी बघितली, उमेश पाटकर, जिग्नेश पटेल, किशोर बने, खूप सुंदर भूमिका बजावली आहे ऍज अ अंपायर. धावसंख्येत धावसंख्या 13. 13 वर 3. प्रथमेश स्टार्किंग एंडला. शॉर्ट ऑफ लेंथ होता, खूप चांगला फटका आपण बघतो त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्यूट केलाय. आणि मी त्यात या चेंडूच्या 2 धावा. गुड शॉट बाय प्रथमेश येंद्रे. 2 धावेची मदत धावसंख्येत धावफलकाकडून बघतो तेव्हा इकडून 15 धावा. 15 लॉस ऑफ 3. 3 विकेट लवकर गमावल्यानंतर थोडासा कंट्रोल बघायला मिळतोय सामन्यावर. आपण बघतो की पकड निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र स्ट्रायकिंगला प्रथमेश येंद्रे करतोय. धावसंख्या 15. एक वेगळी शैली आहे गोलंदाजीमध्ये आपण बघतोय प्रथमेश खाडेची, जो 10 ते 12 पाऊल चालत जातो नंतर स्टार्ट घेतो. या शैलीने निश्चित त्याने इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीमध्ये प्रथमेश खाडेने. ऑन साईडला पुन्हा एकदा बघायचं त्या ठिकाणी चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळते ती प्रथमेश येंद्रेला. मोठ्या फटकांपासून पुणेने साफ वंचित ठेवलंय. एवढं आपण बघतो की आता क्वालिफायर, सेकंड क्वालिफायर, त्यानंतर एलिमिनेटर हे सामने तुम्हाला विद्युत प्रकाश होतात बघायला मिळत आहेत. त्यामुळे धावा जरी कमी असतील तर पण एक चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळतंय. धावसंख्या 16. 3 गडी बाद. प्रथमेश खाडे हळूहळू आमच्यापासून थोडासा दूर जातोय प्रथमेश येंद्रे समोर चेंडू टाकण्यासाठी. लिडिंग एज आहे हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका. विकेट किपर की स्क्वेअरचा खेळाडू पण त्यांनाही चकवून चेंडू जातो तो घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. फक्त 1च धाव. षटक क्रमांक आपण बघतोय मैदानावर सुरुवातीत 3रं पॉवर प्लेचं षटक होतं. इव्हन या षटकात धावा येणं गरजेचं होतं. चौकार षटकार किंवा चौकार तरी ऍक्च्युली ऍटलीस्ट पाहणं गरजेचं होतं. कारण बघतो की 3ऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये जर आजूबाजूच्या बिल्डिंगच्या टेरेसवर तुम्ही फटका मारता तर निश्चित तुम्हाला चौकार मिळतो. आणि आपण बघतो की धावसंख्या धावफलकावर 17. या षटकात एकही मोठा फटका मारण्याची संधी दिलेली नाहीये. 2-1, 2-1, 1 आतापर्यंत खर्च केल्या त्या 7 धावा 5 चेंडूमध्ये प्रथमेश खाडियाने. 17 लॉस ऑफ 3 इन द 3rd ओव्हर. म्हणजेच काय 17 चेंडू 17 धावा झालेल्या आहेत मैदानावर आतापर्यंत या इनिंग मध्ये. प्रथमेश खाडे प्रथमेश येंद्रेसाठी पुढचा चेंडू घेऊन ऑन साईडला हुक केलाय चेंडू, चांगला फटका ऑफर केलाय. आणि बघूया त्या ठिकाणी पंचांच्या चेंडू गुड शॉट चौकार. चांगलं टायमिंग केलं, अप्रतिम फटका. 4 धावा. मस्त गावरान अँड ऍटमियस इव्हेंट प्रेझेंट बिग बॅशच्या चिंचपोकळी. बोलिंग मार्कवर पुन्हा एकदा आपण बघतोय म्हणजे डीजेला दुष्यंत जाधव. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक यश मल्ला. यश आपण बघतोय म्हणजे स्ट्रायकिंग एंडला अर्थ श्रवणला बघतोय. श्रवण तुतारला बघतोय. पहिला चेंडू
हो, थांबून घ्यायचा प्रयत्न होता. लास्ट मोमेंटला थोडासा ऑर्थोडॉक्स फटका दाखवायचा प्रयत्न. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे धावून पूर्ण केली आहे फलंदाजांनी आणि स्ट्राईक रोटेट झाले ते प्रथमेश येंद्रेकडे. चिवट फलंदाज आहे प्रथमेश येंद्रे. पण अशा मुवमेंटला आता मात्र गरज आहे की चांगल्या फटक्यांची, मोठ्या फटक्यांची, जेणेकरून एक चांगलं टार्गेट तुम्ही समोरच्या अपोनंट टीम समोर इथे उभं करू शकाल. दुष्यंत जाधव पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश समोर ऑन साईडला चेंडूला प्लेस केला स्क्वेअरली मध्ये, तिथे मात्र चेंडू कव्हर येईल तोपर्यंत धाव घेतली नाहीये. प्रथमेशने थांबवलंय ते म्हणजेच श्रवण सुतारला. थोडासा दबावाखाली, थोडासा बॅकफुटवर कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती, म्हणजेच 22 धावा. उपांत्य फेरीचा हा थरार किंवा आपण बघतो की क्वालिफायर 2 चा हा थरार आपण बघतोय. स्टोपाडोन ऑन साईडला बघूया त्या ठिकाणी मिळेल ती फक्त एकच धाव घोषांकी क्षेत्रामध्ये. एलिव्हेशन इम्पॉर्टंट आहे, डिरेक्शन इम्पॉर्टंट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा एचआर स्पोर्ट्सच्या माध्यमातून चेंडू शेवटच्या टप्प्यापर्यंत जेव्हा तो रूफवरनं खाली येत नाही तोपर्यंत त्यांनी कव्हर केला होता. गुड जॉब एचआर स्पोर्ट्स. स्टेपॉडून समोर व्हॉट अ कॅच. ओ व्हॉट अ कॅच, टर्निंग कॅच ऑफ द टुर्नामेंट. मॅग्निफिसंट कॅच, रिटर्न कॅच, ऍक्शन रिप्ले पुन्हा पुन्हा बघावं असं वाटेल असा अप्रतिम झेल टिकलाय तो डीजीने. इसीलिए कहते ना कि ऐसे कैच पकड़ी नहीं जाते, ऐसे कैच चिपक जाते हैं. काय झेल, रिटर्न कॅच. ऍक्शन वेळी पुन्हा एकदा आपण बघूया स्क्रीनवर. मी विनंती करेन आमच्या एचआर स्पोर्ट्सला की तो झेल पुन्हा एकदा दाखवा स्क्रीनवर आपण. काय अफलातून झेल पकडलाय. रिटर्न कॅच, इट्स नॉट इझी. बॅटिंग बॅट्समनने मारलेला फटका, त्यानंतर आपली स्वतःची पोझिशन आणि अप्रतिम टिपलेला तो झेल खूप काही सांगून जातो. समीर पोरकर यांच्याकडून कॅचसाठी ₹100 कॅश प्राइज झाले डीजे साठी. ओ चेंडू बघायचा आहे, लेगलान्स करायचा प्रयत्न होता, मागे जातो निश्चितच चेंडू कपिल पंचांकडे, पण तोपर्यंत पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. एक विकेट काढल्यानंतर प्रेशर बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांवर सुरू आहे. धावसंख्या थांबली ती 23 वर, 4 गडी बाद. 23 लॉस ऑफ 4. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू ऑन साईडला प्लेस केलं, त्या ठिकाणी शतशक डीप मध्ये मिड ऑन लावूया, तिथे चेंडू कव्हर केला तोपर्यंत चेंडूचा जो घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि तोपर्यंत षटक क्रमांक 4 इथे समाप्त होत आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 24 धावा, धावफलकावर करंट रन रेट 6चा आपण बघतो. प्रत्येक चेंडूवर एक धाव. रन बॉल इक्वेशन आपण बघत असतो सध्या, म्हणजेच स्कोर कार्डवर 4 षटकाखेर 24 धावा. अजूनही एका षटकाचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बघायचं या 6 चेंडूमध्ये ही धावा इथे मात्र बघतोय तो बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये अर्णव 13 हा संघ. बॉलिंग मार्ग षटक क्रमांक 5 घेऊन आकाश गाडी येतोय. वी असोसिएट थँक्स टू अवर स्पॉन्सर्स मस्त गावरान, स्वप्नील संजय जगताप, श्री समर्थ ऑप्टिकल्स सिद्धेश खानविलकर, बाबा कोलाचे सुशांत सावंत, रितमणी नेटवर्कचे अक्षय गोठणकर, सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे आम्ही आभारी ते व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर लिवा ब्रँडचे अथर्व सावंत, बाईक पॉइंटचे राहुल नार्वेकर, नैवेद्य जनरल इन्शुरन्सचे योगेश अथर्व बंटी पाटील आणि मॉइस इव्हेंट प्रवीण राणे, सर्वांचे आभार आम्ही ते व्यक्त करतोय. आकाश घाडी, पहिला चेंडू नॅशनल लेग ब्रेक होता. लेफ्ट हँडर साठी लेग ब्रेक होतोय, नॅचरली ऑफ ब्रेक. आणि पहिला चेंडू खूप सुंदर इथे हाताळलाय, वळण घेतलंय चेंडूने सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल डॉट. आकाश घाडी वर्सेस श्रवण सुतार. लिडिंग एज आहे, कॉड बिहाइंड, फलंदाज बाद. क्विक ऍक्शन बघायला मिळते, जशी चेंडूची बॅटची एज घेतली चेंडूने थेट विकेट किपरच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद.
फलंदाज बाद होतोय. 5वा धक्का लागला मैदानावर. तो अर्णव 13 या टीमला. फलंदाजीला येतो तो प्रथमेश तुळसकर. धावसंख्या बघतोय ती म्हणजे धावफलकावर 24. इव्हन या षटकातले दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत. एक विकेट सुद्धा निघालेली आहे ती आकाश गाडीसाठी. अजून एक लेफ्ट हँडर थांबून खेळायचा प्रयत्न. तोपर्यंत संधी देणार नाहीये तुम्हाला अजिबात आकाश. एक चांगला ऑफ कटर चेंडू त्यांनी टाकला त्या ठिकाणी. लेफ्ट हँड साठी तो लेग कटर होतोय आणि निर्धाव चेंडू. एक्सलेंट बॉलिंग आकाश गाडी. प्रथमेश तुळसकर ऑन स्ट्राईक. थांबून खेळायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. झेल उडाला आहे. यश मिळणार का बघूया त्या ठिकाणी गोलंदाजाला. हो मिळतं यश. अजून एक विकेट आकाश गाडीच्या नावावर. वन नंबर कितवा असू दे, जबाबदारी मी पार पाडणार आहे. काय फटका दाखवलाय. व्हॉट अ शॉट इज दॅट. चौकार ठोकलाय पार्थ वाळंजेने. धावसंख्या 28. थांबून खेळायचा प्रयत्न. लेग ब्रेक होता हा चेंडू. ओळखल्यानंतर आपण बघतो की डिक्लेअर झोन मध्ये एक्झिक्यूट केले. धावसंख्या 29 आणि लक्ष असेल ते 30 धावेंचं. अभिस पलटण या संघासमोर. डीजे आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. दुष्यंत जाधव. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स विथ द बॉल. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली. आकाश गडी असो, दुष्यंत जाधवची 2 षटकं असो. नंतर गोलंदाजीमध्ये बघितलं आपण म्हणजे त्याचं प्रथमेश खाडिये. एक्सलेंट बॉलिंग. म्हणून आपण बघतो की मैदानावर 29 धावेंवर त्यांना रोखलंय आणि 30 लक्ष असेल ते अभिस पलटण या संघासमोर. कमॉन साई डीजे.
एक झेल जरी पकडला तरी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अंपायर सिग्नल करतायत सामना सुरू होण्याचा. आणि बॅटिंग टीम प्लेअर अजिबात नाहीये कॉमेंट्री बॉक्समध्ये. नावं जर प्लीज अपडेट करा. आकाश गाडी आणि दुष्यंत जाधव सलामीचे फलंदाज आपण बघतोय. आणि गोलंदाजी मार्कवर सौरभ सावंत. चला मॅच सुरू करा, हरकत नाहीये. चला, आपण पहिल्या मॅच पासून सातत्याने सूचना दिली होती की खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. सौरभ सावंत पहिला चेंडू आकाश गाडीसाठी इनसाइड आउट विथ द कॉन्फिडन्स फटका ऑफर केलाय कव्हर मध्ये इनसाइड आउटचा. आणि 2 धावांनी स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय. तो मॅच बॉल आलाय तिकडे, बॉल आलाय बघा. 2 धावांनी स्वतःचं आणि संघाचं खातं इथे उघडलंय. सौरभ सावंत पुढचा चेंडू घेऊन. हो, चेंडू अप्रतिम होता, थोडासा आतमध्ये येणारा, पण पंच तेच सांगतात की फलंदाज ऑलरेडी ऑप्शनच्या खूप बाहेर होता. अपील झालं होतं, सौरभ सावंतकडे अपील झालं होतं. पंचांच्या निर्णयावर तो सहमत नाहीये, पण पंच तेच सांगतात की फलंदाज आपण बघतोय खेळत असताना हा ऑप्शनच्या खूप बाहेर आला होता. आणि त्या मोमेंटला आपण बघितलं की पायाला पण जेव्हा चेंडू लागला तिन्ही स्टंप दिसत होते. निर्धाव चेंडू सौरभ सावंत आकाशसाठी थोडंसं थांबून एक्झिक्यूट केला चेंडू. हवेमध्ये आहे, झेल उडाले त्या ठिकाणी. आणि क्या बात आहे, अप्रतिम झेल, गुड फिनिश, फर्स्ट विकेट डाऊन. विकेट काढतोय सौरभ सावंत. व्यासपीठावर हेमंत फराटे यांचं आगमन झालंय आणि काय स्वागत केलंय हेमंत फराटे यांचं. सौरभ सावंतने 2 विकेट्स काढल्यात. त्यांना माहिती की या धावा आपण डिफेंड करू शकतो, त्या विश्वासाने गोलंदाजी सुरू आहे. पण स्ट्राईक एंडला अजूनही आपण बघतो की फलंदाज ज्याने मात्र मागच्या म्हणजेच क्वालिफाय वर्ल्डच्या मॅच मध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग केली, तो फलंदाज डीजे नॉशॉकिंग एंडला उभा आहे. प्रभू सनाचा जबरदस्त त्याने समाचार घेतला होता, तो नॉशॉकिंग एंडला उभा आहे. स्ट्राईक एंडला अजून एक नवीन फलंदाज येतोय. ओमकारने अप्रतिम झेल टिपला डीप मध्ये. दोन्ही झेल आपण बघितले त्या ठिकाणी सुंदर टिपले गेलेत. बॅट्समन नेम पवन वलंत्रा, खाली चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल. बॅटिंगसाठी पवन वलंत्रा पण पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच षटकामध्ये पोकळी निर्माण केली आहे, हवा निर्माण केली आपल्या गोलंदाजीची. समोरच्या संघाला पूर्णपणे बॅकफुटवर ढकलले. धावसंख्या धावफलकावर 3 धावा 2 गडी बाद. ही सध्या स्थिती आहे अभिस पलटण या संघाची. पुढचा चेंडू सौरभचा. ऑफ ड्राईव्ह कॉपी बुक स्टाईल फटका. हाफ वॉली केलं, ड्राईव्ह केलं आणि षटक तोपर्यंत समाप्त होते. एका षटकाच्या अखेरीस 3 धावा धावफलकावर. 27 धावांची आता अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 24.
पण पहिल्या षटकातला काय इम्पॅक्ट होता. 2 विकेट्स काढल्या पहिल्या षटकामध्ये त्या सौरव सावंतने आणि या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये अजूनही आम्ही शाबूत आहोत हे दिसून दिलं गोलंदाजीतून. अक्षय चव्हाण मनसे शाखाध्यक्ष 207 यांचं इथे आगमन झालं. अक्षय चव्हाण साहेब आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय महाराष्ट्र. त्याचबरोबर मंडळाचे कार्यकर्ते राजेश चव्हाण यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. चिंचवोळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे पूजा समितीचे राजेश चव्हाण यांचं इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. थोडासा हवेपर्यंत बॉडी चांगला फटका ऑफर केला 2 धावेसाठी. गुड शॉट. डीजे स्ट्राईक एंडला पोहोचलाय दुष्यंत जाधव आणि साईश फुलसुंदरच्या पहिल्याच चेंडूवर 2 धावा अंकित करून सुरुवात चांगली केली आहे ती दुष्यंत जाधवने. धावसंख्या 5. 30 धाव्यांचा पल्ला गाठायचा, 30 धाव्यांचं लक्ष गाठायचं आहे. शॉर्ट चेंडू होता. रबर स्टॅम्प शॉट दाखवले त्या चेंडूवर आणि फटका आपण बघतोय तो 2 धावेसाठी. हे सुद्धा विसरून चालणार नाही की स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज किंवा अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज या स्पर्धेतला प्रभू सनसला सुद्धा त्याने दयामाया दाखवली नाहीये. असा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला डीजे बॅटिंग करतोय. 2 चेंडू 4 धावा कुठल्या आहेत. साईश फुलसुंदरला पूर्णपणे दबावाखाली आणलंय आणि बघायचं आहे दबावाखाली कशा प्रकारे साईश फुलसुंदर खेळ करेल आणि कशा प्रकारे डॉमिनेट करेल तो फलंदाजांना. एकता कॅटरर्सचे मालक हेमंत फराट यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत. ते सन्माननीय अक्षय चव्हाण यांचा. हो बघायचं या ठिकाणी चेंडू हा लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. प्रेशर काहीतरी चर्चा झाली होती साईश फुलसुंदर सोबत. त्या चर्चेचं हे उत्तर होतं की चेंडू लेग स्टिकवर त्याला टाकायचा होता, पार टाकायचा होता, पण किंचितचा बाहेर निघून गेला आणि पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. अक्षय परब साहेबांचा सन्मानित होतोय हेमंत फराटे साहेबांच्या शुभ हस्ते. ड्रायू निर्धाव चेंडू कमबॅक करत असताना साईश फुलसुंदर. धावसंख्या 8. अजूनही 22 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू साईशचा फुलटॉस पॅटर करून घेतलाय. त्या ठिकाणी आहे पण जेलपर्यंत पोहोचू शकत नाहीये. दरम्यान एकदा तिथे कंप्लीट. थोडक्यात बचावलाय तो म्हणजेच दुष्यंत जाधव. एकदा मिळते. स्ट्राईक रोटेट होते ते फलंदाजाकडे. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजेच पवन वलंत्रा. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. अभिज पलटण या संघाने ज्या संघाला 30 धावांचा पल्ला गाठायचा आहे या स्पर्धेतल्या अंतिम फेरीत जाण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेंथ थोडासा बॅकफुट आपला ऑनसाइडला फक्त दिशा दिली. लॉफ्टेड स्ट्रोक खेळलाय आणि मिळेल ती फक्त या चेंडूवर एकच धाव. धावसंख्या 10 धावा धावफलकावर. टप्प्याटप्प्याने पुढे जात आहेत. एक पाऊल पुढे टाकतायत. कुठल्या प्रकारची रिस्क घेत नाही कारण 2 विकेट्स त्यांनी ऑलरेडी गमावलेत. आय थिंक मॅच बॉल आलेला आहे. 10 धावा धावफलकावर. विकेट आता द्यायची नाहीये. या इराद्याने बॅटिंग सुरू आहे. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. अजूनही 20 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे 19. चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी पण थोडस दूर जातोय आणि पंचांचा इशारा 2 धावेचा फटका प्लेअर झोन मध्ये. षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 12 धावा धावफलकावर आणि अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. 30 चेंडू 30 धावा करायच्या त्यापैकी 12 चेंडू 12 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे इक्वेशन चांगलं आहे. पाठलाग चांगला सुरू आहे. जो रन रेट हवाय प्रति षटकामागे त्या रन रेटने मात्र इथे पाठलाग करत असताना अभिज फलटणचे हे सर्व दोन्ही फलंदाज 2 विकेट लवकर गमावल्या. निश्चित आपण चांगली बॅटिंग मध्ये आतमध्ये बघत आहोत आणि हा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. बाईक पॉइंटचे ओनर मालक राहुल नार्वेकर यांचे आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांनी
पुरस्कृत केलेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या बिग बॅश चिंचपोकळी स्पर्धेमध्ये. दुष्यंत ऑन स्ट्राईक, बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 3 पॉवर प्लेचं षटक घेऊन सौरभ सावंत. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्ले ओव्हर आहे. थांबून घ्यायचा प्रयत्न उंच गेलाय, किती लांब गेलाय बघूया त्या ठिकाणी. चांगला जोरचा फटका आणि चेंडू आपण बघतोय जातो तो घोषांकित क्षेत्रामध्ये असं पंच सांगतायत आणि 2 धावा अडतील धाव फलकावर. धावसंख्या 14. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं, जास्त लांब गेला नाही चेंडू. दरम्यान 2 धावा चेंडू कंप्लीट होत आहेत. 14 धावा धाव फलकावर. पुन्हा सौरभ सावंत समोर असेल तो डीजे. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, ड्रीम बॉल. आणि इथं मात्र या स्पर्धेतली प्राइसलेस विकेट ज्याची किंमत करू शकत नाही. डीजे बॅक टू डग आउट. विनीत नरम एका धावेने खातं. लेग बाय स्वरूपात धाव इथे अंकित केली जाईल. परेश पवन वलंत्रा स्ट्राईक एंडला पोहोचलाय. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 15 आणि 15 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन ऑन साईडला प्लेस केलंय. बघा पुन्हा डबल माइंडेड दोन्ही खेळाडू एकाच स्टेनला येत आहेत. क्विक सिंगल त्या ठिकाणी घ्यायची होती. पुन्हा मागे पाठवत आहेत पवनला आणि डॉट बॉल. समाजसेवक विनीत जैन साहेबांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा या चिंचपोकळी बिग बॅश मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. रन बॉल इक्वेशन मधला एक चेंडू कमी झालाय. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 15ची गरज आहे. सौरभ सावंत लॉफ्टेड स्ट्रोक गॅप मध्ये एक्झिक्यूट केला. एकदा तिथे कंप्लीट केले फलंदाज. दुसऱ्याचा प्रयत्न करणार का बघा. त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा धावणी ते कंप्लीट होत आहेत या चेंडूवर. 2 धावा धावणी ते कंप्लीट होत आहेत. धावून काढलेल्या 2 धावा वैभव स्वतः तिथे आहे. ते निश्चितच कमिटी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून येईल. त्यामुळे कोणी इंटरफेअर त्या ठिकाणी करू नका. धावून काढलेल्या 2 धावा ग्राह्य धरल्या जाणार आहेत की डिक्लेअरची धाव ग्राह्य धरली जाणार आहे बघायचं. पंच यावर काय निर्णय देत. कमिटी त्या ठिकाणी आहे उपस्थित. ते निर्णय देतीलच. आपण आतापर्यंत स्पर्धेमध्ये बघितलंय ज्या ठिकाणी जर तिकडे जे रस्ता आहे ती छोटीशी गल्ली त्या ठिकाणी जर चेंडू जातो तर फलंदाज धावून धावा पूर्ण करतात. आणि 2 धावा आय थिंक धावणी पूर्ण होत आहेत. 2 धावाच आपण कन्सिडर करूया. स्ट्राईक एंडला पुन्हा जाईल तो फलंदाज म्हणजे पवन वलंत्रा. धावसंख्येत भर. धावसंख्या 17. 13 धावांची अजूनही गरज. 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 बॉल 13. सौरभचा पुढचा चेंडू. पवनसाठी हा चेंडू होता. ऑप्शन थोडासा बाहेर. अपील पंचांकडे स्ट्रॉंगली झालं पण या चेंडूवर बघितलं तर उत्तर नव्हतं फलंदाज पवन वलंत्राकडे. षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 17. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावांची अजूनही गरज आहे. टीम मीटिंग सुरू आहे. टीम हडल सुरू आहे. विकेट सोडून टीम मीटिंग करा. विकेटच्या बाजूला टीम मीटिंग करा. विकेटवर टीम मीटिंग करू नका.
टीम हडल आणि बघायचं या मीटिंग मध्ये निष्कर्ष निघाला आणि वेदस्तू राणेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. प्रचंड वेगासाठी अचूक टप्प्यासाठी समोरच्या संघाला डॉमिनेट करण्यासाठी जाणला जातो. 12 बॉल 13, 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 13. क्वालिफायर 2 सेमीफायनल 1 असं मी म्हणेन या सामन्याला. 30 धावेंसाठी सुद्धा स्ट्रगल करतोय अभिस पलटण. ज्या संघाने क्वालिफायर 1च्या मॅच मध्ये अनिरा 11ला जी झुंज दिली होती ती झुंज थोडीशी तुकडी पडते. थोडंसं बॅकफुटला आहे. पण या बॅकफुटवर जरी असेल तरी मात्र संकटातून आपल्या संघाला काढणं अभिस पलटणचे फलंदाज जाणतात. माहिती आहे त्यांना या सामन्याचं महत्व. जर जिंकलो तर थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचू. 12 चेंडू शिल्लक आहे. 13 धावांची गरज आहे. वेदस्तू राणेच्या हातात चेंडू दिलाय. स्ट्राईक केलेला फलंदाज उभा आहे म्हणजेच विनीत नरम. 12 चेंडू आणि 13 धावा. काय सामना रंगलाय. प्रेक्षकांची अलोट गर्दी या सामन्यासाठी आपण जसं बघतोय की आज सार्वजनिक सुट्टीचा दिवस. चला सामना सुरू करा. सामना सुरू करा. मोमेंटम असतो एक, त्यात तुटता कामा नये मॅचचा. 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. सार्वजनिक सुट्टीचा दिवस, त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. बऱ्याचशा ठिकाणी सोसायटीमध्ये इमारतीमध्ये सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा. आणि या ठिकाणी आपण बघतोय म्हणजेच बिग बॅश चिंचपोकळीचा अंतिम दिवस. शेवटचे काही सामने उरलेत. क्वालिफायर 2 म्हणजे सेमीफायनल आपण बघत आहोत. विजय संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि अनिरा 11 या संघाशी 2 हात करेल. फलंदाज सज्ज होते वेदस्तू राणे. विनीत नरम ऑन स्ट्राईक. हो चेंडू ऑन द टोस. इथे मात्र होते ती बघायचं आहे. स्पॉट्स अपील आणि या सिटीज काहीच करत नव्हती हा फटका उंचावून खेळण्याची. ऑन द टोस उभा राहिला. जागेवर उच्च. इथे मात्र उडी घेतली पण बॅट चेंज घेऊन थेट विकेट किपर प्रथमेश शेंद्रेच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. स्ट्राईक केला फलंदाज पोहोचला म्हणजेच तर एक पारितोषिक अनाऊन्स करत आहोत. सन्मान्य विनीत जैन साहेबांनी पारितोषिक अनाऊन्स केलं आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजीसाठी प्रत्येकी 2,500 रुपये आणि मालिकावीरसाठी चक्क 5,000 रुपयाचा जोरदार टाळ्या होत्या या कॅश प्राईज साठी. धन्यवाद विनीत जैन साहेब. आपले प्राईज आम्हाला इथे पुरस्कृत केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार इथे व्यक्त करतोय. बॅकवुडला गेला पंच केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघतोय त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाजाने खातं उघडलं एका धावेने. अजिंक्य कोंडेने खातं उघडलं एका धावेने. स्ट्राईक पवन वलंद्रा पोहोचलाय. चेंडू शिल्लक ते 10, करायचे ते 12 धावा. मॅच पूर्णपणे गरम झाली आहे. आपण बघतो की 4 विकेट्स आतापर्यंत अभिस पलटण या संघाने गमावलेत आणि 30 धावेसाठी त्यांना मात्र अक्षरशः घाम गाळावा लागतोय. वेदस्तू राणे विनीत नरमला बाद केला. नामोहरम करून टाकलं त्याला पहिल्या चेंडूवर विकेट काढत असताना त्याची. स्ट्राईक पवन जो कॉन्फिडेंटली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये बॅटिंग करतोय ही सुद्धा विकेट इम्पॉर्टंट आहे. अर्णव 13 साठी. हो चेंडू उंच गेलाय. किती लांब गेलाय बघूया. धावा किती मिळतील त्या बघूया. आणि धाव मिळेल ती फक्त एकच. फटक्यामध्ये ताकद प्रचंड वापरली. जास्त एलिव्हेशन मिळालं. पण विनीत जय साहेबांचं आपण कौतुक करूया कारण स्पर्धे आपण बघतोय की मालिकेसाठी भरपूर सारी पारितोषिक आहेत. सोन्याचा ची तुम्हाला दिला जाणार आहे सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर एक चषक आणि बॅट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर अजून एक प्राइस आम्ही कॅश प्राइस ऍड करत आहोत. तब्बल 5,000 रुपये मालिकावीरसाठी विनीत जैन साहेबांकडून. वेदस्तू राणे पुढचा चेंडू पवनसाठी. हो उंच गेलाय चेंडू. हुक केलाय ते चेंडू त्या ठिकाणी आणि धावा किती मिळतील बघूया या चेंडूवर. पंच सिग्नल करताय त्या चेंडूवर. पुन्हा एकदा एकच धाव. हेमंत फराटे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विनीत जैन यांचा सन्मान आपण करायचा आहे.
विनीत साहेबांचे आम्ही मनपूर्वक आभारी ते व्यक्त करू. शेवटच्या टप्प्यात आले आणि पैशांची उधळण केली आहे. पारितोषिक भरपूर लावलेली आहेत त्यांनी. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी प्रत्येकी 2,500 रुपये आणि मालिकावीरसाठी 5,000चा कॅश प्राईज विनीत साहेबांकडनं इथे देण्यात येणार आहे या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळेला. स्लोअर वन चेंडू आहे आणि ऑन साईडला उचललाय चेंडू. बघायचं त्या ठिकाणी चेंडू कुठे जाऊन लँड होईल आणि पुन्हा धाव मिळेल. ती फक्त एकच धाव. ताकद प्रचंड वापरत आहेत पण परफेक्ट डिरेक्शन आणि एलिव्हेशन मिळत नाहीये ते पवनला. पण कॉन्फिडेंटली बॅटिंग करतो ही सगळ्यात जमेची बाजू आहे. कारण बाकीच्या समोर आपण बघितलं की समोर आपल्या समोर त्याच्या संघातले सर्व खेळाडू बाद झाले. अशा मुवमेंटला आपण मात्र ग्राउंडवर थांबणं गरजेचं आहे. हा जर विजय मिळवायचा असेल तर पवनला थांबणं ग्राउंडवर गरजेचं आहे. धावसंख्या 21, 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे मैदानावर 7 चेंडू 9 धावा. वेदस्तुरा आणि पुढचा चेंडू घेऊन पवन बलंत्रासाठी. एसटीच्या मागून प्रथमेश येंद्रे फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाजावर. 2 खेळाडू क्लोज उभे केलेत पण स्वतःची काळजी स्वतःच घ्या. 7 चेंडू 9 धावा. पुढचा चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय. एक धाव तिथे पूर्ण केली आहे. स्ट्राईक हवाय ते म्हणजे पवनला आणि त्याच दृष्टीने बघतो की या चेंडू त्याने एक धाव तिथे कंप्लीट केली. स्ट्राईक वगैरे रोटेट केलं. षटक समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 22 धावा धावफलकावर. चेंडू शिल्लक ते 6 करायचे ते 8 धावा. एक्सलेंट मॅच. प्रतिम सामना, चित्त थरारक सामना, लक्षवेधक सामना त्याच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे अभिस पलटण या टीमला. 30 धावांचं लक्ष असं वाटलं ज्याप्रमाणे त्यांनी क्वालिफायर 1 मध्ये फाईट दिली होती ती अंधेरा लेव्हन या संघासमोर. असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फी होईल की काय, सामना जिंकतील की काय, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत कडवी झुंज मात्र दिली आहे ती क्वालिफायर 2 मध्ये म्हणजेच अर्णव 13 या संघाने. दोन्ही मार्गावर प्रथमेश येंद्रे होतोय. लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द शोल्डर. खूप मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य घेऊन तो ग्राउंडच्या आतमध्ये उतरेल. हा चेंडू घेऊन 6 चेंडूत 8 धावा डिफेंड करायचे आहेत. पण विजय आणि त्याचबरोबर त्या सामन्याचा विजय आणि त्याचबरोबर या टीमच्या मध्ये जर कोण उभा असेल तर नाव आहे पवन वलंत्रा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रथमेश पहिल्या चेंडू षटकातला शेवट षटकातला राऊंड विकेट अटॅक करतोय. कव्हर्स मध्ये हा फटका बघायचा ठिकाणी धावा किती मिळतील. पंचांचा शिराय चेंडू 2 धावा. गुड शॉट. पॉझिटिव्ह क्रिकेट, कॉन्फिडेंट क्रिकेट, विश्वसनीय क्रिकेट. कटेड्यावर जे प्रेक्षक बसलेत प्लीज विनंती करतो आमचे कोण व्हॉलेंटियर्स तिथे असतील तर प्लीज त्या प्रेक्षकांना बाजूला करायचंय. कटेड्यावर जे प्रेक्षक बसलेत निम्र विनंती करतोय फक्त 2च मॅच राहिले आम्हाला प्लीज कॉपरेट करा. आणि त्या ठिकाणी जर चेंडू गेला तर खेळाडूंना धावून धावा कंप्लीट करायच्या आहेत आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला तिथे जाऊन चेंडू आणायचा असतो. त्यामुळे विनंती आहे कटेड्यावर जे प्रेक्षक बसलेत प्लीज तिथून उठायचं आहे आपण. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 5 आणि करायचे ते 6 धावा. हाय व्होल्टेज मॅच. सामन्याचं गणित आपण बघत आहोत. 5 चेंडू 6 धावा. प्रथमेश शिंदे पुढचा चेंडू घेऊन इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट इज दॅट. काय कॉन्फिडन्स होता फटक्यामध्ये. बॅटवर चेंडू मिडलिंग केला, मधोमध घेतला आणि काय फटका ऑफर केलाय. इव्हन यष्टीच्या मागे म्हणून खेळाडू बघतोय तो सुद्धा अप्रिशिएट करतोय या फटक्याला. व्हॉट अ शॉट इज दॅट बाय पवन वलंत्रा. 4 चेंडू तर 4 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. व्हॉट अ मॅच इज दॅट. मॅग्निफिसंट क्रिकेट. शेवटच्या टप्प्यापर्यंत कडवी झुंज. भले त्याच्या समोर बघितलं की भरपूर सारे फलंदाज, सलामीचे फलंदाज, 1 डाऊन बॅट्समन, 2 डाऊन बॅट्समन बाद झाले. पण एक हाती एक पात्री अभिनय करत असताना किला लढवलाय तो पवन वलंत्राने. समर्थ ऑप्टिकलचे मालक सिद्धेश खालवेकर यांचं आगमन झालं. मी कालपासून सिद्धेशची ते वाट बघत होतो. फायनली सिद्धेश इथे आलाय. मनपूर्वक स्वागत आहे सिद्धेश आपलं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. सिद्धेश मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. स्वागत आहे सिद्धेश तुझं.
हो, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू ब्लॉक होल मध्ये येतो चेंडू. लाजवाब लाजवाब. याच लालबाग विभागामध्ये बऱ्याचशा फ्रँचायझीज आहेत, ते म्हणजेच श्री समर्थ ऑप्टिकल्सच्या, आणि त्यांचे सर्व ओनर सिद्धेश खानविलकर यांचे इथे आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आहे सिद्धेश आपलं या स्पर्धेमध्ये. चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 3 आणि करायचे ते 4 धावा. वॉट अ मॅच. प्रेक्षणीय लढत. लक्षवेधी भूमिका दोन्ही संघांनी दाखवली आहे. प्रथमेश येंद्रे कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजींना. पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. ट्रॅक चेंज केलाय. समोर आहे पवन वलंत्रा. 3 चेंडू 4 धावा. फुलटॉस आहे. ड्राईव्ह केल्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड झाली. चेंडू कव्हर झाल्यापर्यंत प्रथमेश चेंडूची मागणी करतोय, पण त्या ठिकाणी होतंय काय. चेंडूची फेक स्ट्रायकिंग येणार आणि योग्य डिसिजन बघायचं त्या ठिकाणी. फलंदाज बाद होईल. मोठी विकेट. वलंत्रा बॅक टू द आउट. शेवटच्या टप्प्यापर्यंत कडवी झुंज देतात एकमेकांसमोर, आणि विकेट. त्यामध्ये बघितलं की बॅट्समनचं कॉर्डिनेशनच नव्हतं. ऍक्च्युली पवनला स्ट्रायकिंगला जायचं होतं, पण समोरचा फलंदाज भीता मनस्थितीमध्ये होता. डबल माइंडेड होता, नक्की करायचंय काय त्याला. त्याला फक्त स्ट्राईक पवनला द्यायचं होतं, म्हणून तो नॉन सेकंडला येत नव्हता, आणि त्या मुवमेंटला कलाटणी मिळाली. जर प्ले ऑफ मध्ये मॅच जर टाय होते तर सुपर ओव्हर असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 2 चेंडू 3 धावा. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण बघतोय या स्पर्धेमध्ये खूप सुंदर असे टी शर्ट आणि ट्रॅक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण शोल्डर आणि टी शर्ट कॉर्नरला जो एक गडद रंगाची बॉर्डर बघायला मिळते, त्याच रंगाची तुम्हाला टोपी प्रत्येक खेळाडूच्या डोक्यावर बघायला मिळते, आणि एक चांगलं कॉम्बिनेशन बघत आहोत. मस्त गावरान यांचा सुद्धा तुम्हाला सिम्बॉल बघायला मिळते. त्याचबरोबर समर्थ ऑप्टिकल्स सुद्धा सिम्बॉल तुम्हाला पाहायला मिळते. त्याचे पुरस्कर्ते आहेत ते म्हणजे सिद्धेश खानविलकर, जे स्वतः आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. 2 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. ऑन ड्राईव्ह संधी नावची फलंदाज बाद होणार या ठिकाणी. नॉन सेकंडचा बॅट्समन बॅक टू डग आउट.
मॅग्निफिसंट मॅच. 30 धावा डिफेंड झाल्यात फ्लड लाईट्स मध्ये आणि 30 धावा डिफेंड करत असताना थेट अंतिम फेरीचे दरवाजे ठोठावलेत ते अर्णव 13 या संघाने. मैन ऑफ द मैच लिख दो ना सौरभ सावंत.